तर नमस्कार मंडळी, मी आपला तेजस आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा युट्यूब चॅनलमध्ये. कालच्या व्हिडिओसाठी तुम्ही दिलेला जो काही रिस्पॉन्स आहे त्यामुळे मी आजपासून एक नवीन माझं चॅनल सुरू करतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही टेक्निकल नॉलेज असेल ते मी प्रोव्हाइड करण्याचं काम करत राहीन. तुम्ही मला असा सपोर्ट ठेवा. थँक्यू. आणि लेट्स स्टार्ट विथ द न्यू व्हिडिओ. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की व्हॉट इज कोडिंग आणि कोडिंगचा लँग्वेज कशासाठी केला जातो. जसं की वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी आपण कोडिंगचा यूज करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी लँग्वेज पासून स्टार्ट करणार आहे आपल्या व्हिडिओची प्लेलिस्ट. इथून पुढे मी सी लँग्वेज विषयी जे काही व्हिडिओ असतील, सी लँग्वेजचे जे जे टॉपिक असतील त्याच्यावर व्हिडिओ करत राहीन. तुम्हाला असा सपोर्ट करा आणि पूर्ण प्लेलिस्ट पाहायला विसरू नका. स्टार्ट. तर सी लँग्वेजचा आपण जो पहिला पार्ट बघणार आहे तो म्हणजे असणार आहे सी लँग्वेजची हिस्ट्री. तर सी लँग्वेजची डेव्हलपमेंट कोणी केली, किती साली डेव्हलप झाले हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. सी लँग्वेज डेव्हलपमेंट झाली तर 1972 मध्ये सी लँग्वेजची डेव्हलप करण्यात आली बाय डेनिस रिचे. डेनिस रिचे यांनी 1972 मध्ये सी लँग्वेजचा डेव्हलप केलं. देन कुठे झाली ती ऍट बेल लॅबोरेटरीज. ऍट बेल लॅबोरेटरीज युएसए मध्ये एक ठिकाण आहे बेल लॅबोरेटरीज, तिथं ती लँग्वेजचं त्याने डेव्हलपमेंट केलं बाय डेनिस रिचे. म्हणून डेनिस रिचे यांना द फाउंडर ऑफ सी लँग्वेज असं म्हटलं जातंय. त्याच्या आधी जे सी लँग्वेज तयार करण्याच्या अगोदरच्या लँग्वेज होत्या बी आणि बीसीपीएल, यामध्ये जे काय ओव्हरकम होते किंवा त्यामध्ये काय ड्रॉबॅक होते ते ओव्हरकम केले आणि त्यातून सी लँग्वेजचा त्यांनी डेव्हलप केली. सी लँग्वेज ही बेटर पडायला लागली ऑदर त्या किंवा कम्पेअर त्या बाकीच्या ज्या बी आणि बीसीपीएल लँग्वेज होत्या त्याच्यापेक्षा. तर जी काही सी लँग्वेज आहे ती कोणत्या कारणानं डिफाईन केली जाते त्याप्रमाणे होणार आहे. तर पहिला दाखवा की मदर टंग लँग्वेज असे म्हटलं जातं. सी लँग्वेजला मदर टंग लँग्वेज असे म्हटलं जातं. देन नेक्स्ट पॉईंट आहे सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज. जे काय आपण सिस्टीम मध्ये प्रोग्राम करणार आहे त्याला काय म्हणतो आपण सी लँग्वेजला सिस्टीम प्रोग्रामिंग लँग्वेज. देन आहे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता प्रोग्रामिंग लँग्वेजचे दोन टाइप असतात की ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि प्रोसिजर ओरिएंटेड. जे आपण सी मध्ये काम करणार आहे ते एका प्रोसेसवर काम करणार आहे. दॅट इज वाय त्याला कोणता म्हणतात प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. देन असणार आहे स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. सी मध्ये स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं जातं कोडिंग करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही सिंटॅक्स प्रोव्हाइड केले जातात त्यानुसार आपण सी मध्ये कोडिंग करतोय त्यामुळे त्याला काय म्हणतात तर स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. देन आहे मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. लँग्वेजचे 3 पार्ट्स होतात. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आणि लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ज्या काही जावा किंवा उप्स कन्सेप्ट असणाऱ्या ज्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत त्या मिड लेवल हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून ओळखल्या जातात. आणि देन जी आपली सी असणार आहे ती मिड लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून ओळखली जाणार आहे. तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता आपण बघणार आहोत तर फीचर्स ऑफ सी प्रोग्रामिंग. सी लँग्वेजचे जे काही वैशिष्ट्य आहेत, लँग्वेज विषयी जे काय सांगितलेलं आहे फीचर्स आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पहिला फीचर आहे की मिड लेवल लँग्वेज. मग सांगितलं की लँग्वेजचे 3 टाइप्स असतात. त्या पद्धतीने सी लँग्वेजचा जो टाईप आहे तो मिड लेवल टाईप आहे. देन कोणते आहे पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे काय तर एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर आपण जर रन केलं तर त्याच पद्धतीने प्रोग्राम रन होणार किंवा जो प्रोग्राम केला आपण तो सेम मशीनवर ज्या मशीनवर रन केला तो दुसऱ्या मशीनवर पण आपण रन करू शकतोय. दॅट इज पोर्टेबल. देन रिच लायब्ररी. रिच लायब्ररी म्हणजे काय असणार आहे सिस्टीमनं काही फंक्शन्स किंवा लायब्ररीमध्ये जे काही इनबिल्ट फंक्शन आहे त्याचा साठा जो आहे त्याच्या लायब्ररीमध्ये खूप आहे. त्यामुळे पहिल्यापासून जे डिफाईन फंक्शन आहेत ते सी मध्ये भरपूर आहेत. दॅट इज रिच लायब्ररी हे फंक्शन एक सी प्रोव्हाइड करते फीचर्स मध्ये. देन फास्टर प्रोग्रामिंग एक्झिक्युशन आहे सी मध्ये. जर आपण बाकीच्या लँग्वेज बघितल्या तर त्याच्यामध्ये सी ही लँग्वेज फास्टर आहे एक्झिक्युशन करण्यासाठी. दॅट इज फास्टर हे फीचर आपल्याला प्रोव्हाइड केलं जाते. देन मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेज करण्यासाठी भरपूर सारे फंक्शन आपल्याला सी मध्ये प्रोव्हाइड केले आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. दॅट इज मेमरी मॅनेजमेंट हे आपल्याला फीचर सी मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. देन आपण बघतोय सिम्पल लँग्वेज आहे, अंडरस्टँडिंग साठी इझी आहे. जे स्टार्टिंग बिगिनर्स आहे सी लँग्वेजचे त्यांच्यासाठी सिम्पल राहणार आहे सी लँग्वेज. देन स्ट्रक्चर एखादं प्रोव्हाइड केलं जातं सी मध्ये त्या स्ट्रक्चरनुसार आपण सी मध्ये प्रोग्राम करत राहणार आहे. दॅट इज स्ट्रक्चर प्रोव्हाइडिंग सी लँग्वेज. म्हणजे हे जे काय आपण आता बघितले ऑल ओव्हर हे जे आहे ते फीचर्स ऑफ सी प्रोग्रामिंग आहेत. तर आता आपण बघणार आहोत एक सिम्पल सीचा प्रोग्राम. त्यामध्ये काय केलंय बघा, पहिल्यापासून मी प्रोग्राम सगळा एक्सप्लेन करत आहे, व्यवस्थित लक्ष द्या. तर पहिल्यांदा काय आहे हॅश इन्क्लूड std.out. ह्या जे स्टेटमेंटचा अर्थ आहे तो आहे हॅश म्हणजे आपण प्री प्रोसेसर म्हणून प्रोग्रामिंग मध्ये युज करतोय. इन्क्लूडचा अर्थ आहे ज्या काही फाईल्स आहेत त्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड केल्या जातात. stdio या स्टेटमेंटचा अर्थ आहे की स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हेडर फाईल.
म्हणजे जे काय आपण स्टँडर्ड इनपुट आउटपुट आपल्या प्रोग्राम मध्ये घेणार आहे, जे काही युजर कडून घेणार आहे किंवा आपण स्वतःहून जे प्रोग्राम मध्ये देणार आहे ते या फाईल मधून प्रोव्हाइड केलं जातं. ह्या फाईल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आहेत, त्याचा आपण अभ्यास पुढे करणार आहोत. .h मीन्स हेडर फाईल आहे. ही हेडर फाईल आपल्याला सी मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ही जी असणार आहे ही मेन हेडर फाईल असणार आहे. या हेडर फाईल थ्रू आपण जे काही प्रोग्राम मध्ये फंक्शन यूज करणार आहे ते या हेडर फाईल थ्रू करणार आहे. या स्टेटमेंट आपल्याला आता समज असेल. देन आपण बघणार आहे हॅश इन्क्लूड .conio.h नावाची हेडर फाईल. देन ही हेडर फाईल ज्यावेळी आपण प्रोग्राम कन्सोल वरती रन करणार आहे त्यावेळी ह्या हेडर फाईलचा आपण युज करणार आहे. कोणती? हॅश इन्क्लूड .conio.h. याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे कॉन मीन्स कन्सोल. जे आपण प्रोग्राम कन्सोल वरती युज करणार आहे त्यासाठी आपण ही हेडर फाईल वापरणार आहे. देन IO मीन्स इनपुट आउटपुट .h मीन्स हेडर फाईल. तर या दोन हेडर फाईल आपल्याला समजल्या असतील. देन आपण बघणार आहे व्हॉइड मेन. आता व्हॉइड काय असतंय, मेन काय असतंय आणि हे ब्रॅकेट कशासाठी दिलं जाते. तर व्हॉइड म्हणजे हा रिटर्न टाईप असणार आहे. कोणत्या टाईपची आपण व्हॅल्यू प्रोग्राम मध्ये रिटर्न करणार आहे ते यामध्ये दिलं जाते रिटर्न टाईप बरोबर. मग मेन फंक्शन आपण ज्यावेळी डिक्लेअर करतोय त्यावेळी त्याला एक रिटर्न टाईप द्यावा लागतो आणि जे काय फंक्शनचं नाव आहे ते. मग एव्हरी प्रोग्राम स्टार्ट विथ द मेन फंक्शन. कोणत्याही प्रोग्रामचं एक्झिक्युशन जर आपल्याला स्टार्ट करायचं असेल किंवा ऍक्च्युअल मध्ये प्रोग्रामच्या एखादा वर्किंग असेल तर प्रोग्राम एक्झिक्यूट होताना किंवा कंपायलर ज्यावेळी वर्क करतो त्यावेळी कंपायलर पहिल्यांदा प्रोग्राम शोधतो की आपल्या प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन कुठे आहे. मग मेन फंक्शन ज्यावेळी आपण इथं असेल त्यावेळी मेन फंक्शन आपला प्रोग्राम असणार आहे. मेन फंक्शन पासून आपला प्रोग्राम स्टार्ट होणार आहे. मग ज्यावेळी व्हॉइड असेल त्यावेळी व्हॅल्यू काहीही रिटर्न करत नाही प्रोग्राम मध्ये. त्याची व्हॉइडचा अर्थ काय असणार आहे, नल. म्हणजे व्हॉइड काय करणार आहे, नल टाईपची व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. काही रिटर्न करणार नाही त्यामुळे आपण काय लिहिलंय, व्हॉइड लिहिलंय. ज्या टाईपची प्रोग्राम मध्ये व्हॅल्यू रिटर्न होत असेल त्या टाईपचा आपण रिटर्न लिहितो. आता प्रोग्राम मध्ये कोणत्याही टाईपची व्हॅल्यू आपण रिटर्न करणार नाही सो आपण कोणता लिहिलाय, व्हॉइड लिहिलाय. म्हणजे कोणतीही आपण व्हॅल्यू रिटर्न करत नाही. देन फंक्शन झाल्यानंतर आपण दोन कर्ली ब्रॅकेट द्यावा लागला आणि जो काही फंक्शनचा कोड आहे तो आपण विथ द कर्ली ब्रॅकेट लिहितो. मग स्टार्ट इन कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये जो काय कोड असेल तो प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन झाल्यानंतर एक्झिक्यूट होतो. देन आपण काय ह्या स्टेटमेंटचं एक्सप्लेनेशन बघूया. तर फंक्शन आहे CLR आपण फंक्शन का म्हणतो याला, तर फंक्शन त्याला म्हणतात ज्याच्या पुढे दोन पॅरेंथेसिसचे ब्रॅकेट असतात विथ एंड विथ द सेमीकोलन. त्याला काय म्हणतोय आपण, फंक्शन म्हणतोय. फंक्शन कसं ओळखतात, तर ज्या वर्डला किंवा ज्या एखादा कीवर्डला पुढे जर पॅरेंथेसिसचे ब्रॅकेट असतील आणि सेमीकोलन असेल त्याला आपण काय म्हणतोय प्रोग्रामिंग मध्ये फंक्शन म्हणतोय. फंक्शनचा यूज, फंक्शनचे टाईप्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे. आता CLR हे जे काही फंक्शन आहे ते ह्या .conio.h या हेडर फाईल मधून आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. CLR चा जो ऍक्च्युअल मध्ये अर्थ आहे तो आहे क्लिअर स्क्रीन. एखादा प्रोग्राम आपण मशीनवरती रन केला तर त्या प्रोग्रामचे जे काय आउटपुट आहे ते आपल्याला स्क्रीनवरती दिसून येणार आहे. आता सपोज हा प्रोग्राम आपण रन केला तर त्या प्रोग्राम मध्ये काय येणार आहे, जे प्रिंटेड मध्ये आपण मेसेज दिलेला आहे, कोणता दिलेला मेसेज, हॅलो नावाचा आपण प्रिंटेड मध्ये मेसेज दिलेला आहे, तो काय होणार आहे मशीनवरती हायचा दिसणार आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोग्राम आपण रन केल्यानंतर तो जो प्रिव्हियस प्रोग्रामचा आउटपुट आहे तो तसाच होल्ड करून राहणार. त्यासाठी आपण कोणतं फंक्शन युज करतोय, CLR मीन्स क्लिअर स्क्रीन. हे क्लिअर स्क्रीन फंक्शन युज केल्यानंतर तो जो काही प्रिव्हियस प्रोग्रामचा आउटपुट आहे तो पूर्णपणे क्लिअर होणार आहे. त्यासाठी आपण क्लिअर स्क्रीन फंक्शन युज करतोय. आणि हे क्लिअर स्क्रीन फंक्शन युज करण्यासाठी आपण एक ही हेडर फाईल आपल्याला इम्पोर्ट करून घ्यावी लागते. कोणत्या नावाची, तर .conio.h या नावाची आपल्याला पहिल्यांदा हेडर फाईल इम्पोर्ट करून घ्यावी लागते जेणेकरून आपल्याला हे फंक्शन वापरता येईल. देन आपण बघणार आहे प्रिंटेड फंक्शन. प्रिंटेड फंक्शनचा यूज त्याच्या वर्ड मध्ये दिलेला आहे की प्रिंट करायचं आहे जी काही फाईल आपण त्याला इनपुट दिलेली आहे. जे काही तुम्ही प्रिंटेड मध्ये दोन डबल कोटच्या आतमध्ये जे काय आपण स्टेटमेंटच्या आतमध्ये देणार आहे ते सिंपली आपल्या आउटपुट स्क्रीनला किंवा विंडोच्या आउटपुट स्क्रीन जी असेल त्याच्यावरती आपलं ते स्टेटमेंट दिसणार आहे. मग सिंपली आपण काय वापरतोय, प्रिंटेड स्टेटमेंट, देन पॅरेंथेसिसचे ब्रॅकेट, आतमध्ये डबल कोट आणि त्याच्यामध्ये आपण घालतोय आपल्याला जे काय प्रिंट करायचं आहे ते. आता सपोज इथं हॅलो लिहिलंय तर आउटपुट स्क्रीनवरती जे प्रिंट होणार आहे ते हॅलो प्रिंट करणार आहे. उदाहरण मी तुमचं इथं नाव सर्च टाकलं तर तुमचं तिथं नाव, म्हणजे जे काय आपण प्रिंटेडच्या फंक्शन मध्ये देणार आहे ते तिथं प्रिंट होणार आहे. आणि सी मध्ये किंवा कोणत्याही लँग्वेज मध्ये स्टेटमेंट एंड करते वेळी आपण विथ द यूज ऑफ सेमीकोलन आपण काय करणार आहे, स्टेटमेंटचा एंड करणार आहे. मेन फंक्शनला कोणत्याही प्रकारचं सेमीकोलन आपण देत नाही. ज्यावेळी सेमीकोलन देईल त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो की ते स्टेटमेंट जे काय त्याचा एंड झालेला आहे. मग मेनला आपण का लिहित नाही स्टेटमेंट किंवा मेनला आपण सेमीकोलन का लिहित नाही, तर मेन नंतर जे काय आपलं आहे
ते ऍक्च्युअल मध्ये आपण प्रोग्रामिंग स्टार्ट करणार आहे. मेनला जर आपण सेमीकोलन दिला तर प्रोग्रामिंग मध्ये एरर येऊ शकतो आणि तिथून आपण डायरेक्ट बाहेर पडणार आहे. जे काही प्रोग्रामिंगच्या किंवा या फंक्शनच्या आतमध्ये दिलेलं वर्किंग आहे ते ऍक्च्युअल वर्किंग होणार नाही, तिथं स्टॉप होणार आहे प्रोग्राम आपला किंवा एरर येण्याची शक्यता आहे. मग मेन फंक्शनला आपण त्यामुळे काय देत नाही, सेमीकोलन देत नाही. सेमीकोलन दिला की स्टेटमेंटचा एंड झाला, इथून आपण प्रोग्राम आपला पुढे एक्झिक्यूट होणार नाही. ज्यावेळी आपण तिथं काय देणार नाही त्यावेळी चेक करणार मेन फंक्शन आहे आणि दोन कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही वर्किंग आहे ते ऍक्च्युअल मध्ये वर्किंग होणार. देन आपण कोणतं बघितलं फंक्शन, क्लिअर स्क्रीन फंक्शन बघितलं. हे कोणत्या फाईल मध्ये आपण इनपुट करतोय, हॅश इंक्लूड कॉर्नर टेक्स्ट ह्या हेडर फाईल मध्ये आपण इनपुट करतोय. देन कोणतं बघितलं, प्रिंटफ फंक्शन. आता प्रिंटफ फंक्शन आपण कशाचं करतोय तर हॅश इंक्लूड std टेक्स्ट मीन्स स्टँडर्ड इनपुट आउटपुट. जे काही आपण आउटपुट किंवा इनपुट युजर कडून जे घेणार आहे त्याचं जे काही आपले प्रिंटफचे फंक्शन किंवा स्कॅनर फंक्शन आपण पुढे बघणार आहे. जे काही फंक्शन आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे ते आपण std टेक्स्ट ह्या हेडर फाईल मधून आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. देन आपण कसं लिहितोय, प्रिंटफ पॅरेंथेसिस ब्रॅकेट देन डबल कोट आणि त्याच्यामध्ये काय असेल ते आपण देतोय स्टेटमेंट. आपल्याला जे काय वर्ड आपल्याला प्रिंट करायचा आहे तो वर्ड आपण आतमध्ये देतोय. देन एवढी स्टेटमेंट एंड्स विथ सेमीकोलन. देन कोणतं आपण फंक्शन बघतोय, गेट सीएस नावाचं फंक्शन आहे. आता गेट सीएस फंक्शन काय वर्किंग करतंय तर गेट सीएस फंक्शन हे कॉर्नर हेडर फाईल मधून आपल्याला सिस्टीमला प्रोव्हाइड केलेलं आहे. सो हे फंक्शन आपल्याला कोण देत आहे, कॉर्नर कन्सोल वरती फक्त हे प्रोग्राम किंवा आपण जे प्रोग्रामिंग साठी युज करणार टर्बो सी आहे, टर्बो सी वरती आपण काय करणार आहे, प्रोग्राम रन करणार आहे. ज्यावेळी आपण टर्बो सी वरती प्रोग्राम रन करून त्यावेळी ही फाईल आपल्याला युजफुल आहे. कारण त्यावेळी ते कन्सोल असते त्यावेळी आपण त्यावर ह्या हेडर फाईल युज करून हे दोन जे काय फंक्शन आपल्याला सिस्टीम दिलेले आहे त्या फंक्शन दोनचा आपण युज करायचा आहे. आता गेट सेट फंक्शन ऍक्च्युअली मध्ये काय वर्किंग करत आहे तर जी काय आउटपुट आलेला आहे किंवा आउटपुट विंडोवरती जे काय आपलं आउटपुट दिसणार आहे ते होल्ड करण्याचं काम करते. कोणतं फंक्शन, गेट सेट फंक्शन. आणि गेट सेट फंक्शन कोणत्या लायब्ररी मध्ये मिळाला, आपल्याला कोणत्या फाईल मध्ये मिळाला, कॉर्नर ह्या हेडर फाईल मध्ये आपल्याला गेट सेट फंक्शन मिळते. तर आजच्या पुरते एवढंच आणि भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना पण या व्हिडिओची लिंक पाठवून चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.